मी आटोकाट केलेला आहे। आज या परिषदेत जेवढे पेपर वाचले त्यातला प्रत्येक पेपर जे ओरली होते ते सुद्धा मी प्रिंट काढून आणायला लावले आणि मी पाहून त्या प्रत्येक पेपरवर मार्क केलेला आहे। म्हणजे कोणता संदर्भ कुठे चुकला, पृष्ठ का प्रूफ हे सुद्धा मी त्या पेपरमध्ये बारकाईने लिहिलेलं आहे। मला ती सवय 100% पेपर वाचले आणि अतिशय सिरियस पद्धतीनं म्हणजे नलिनी मॅडम पेपर वाचेपर्यंत पुढच्या जर लोंढे मॅडम असेल तर मी लोंढे मॅडमचा अख्खा पेपर हे पेपर असेल त्यांचे पेपर वाचून घेतले आहे। मध्यवर्ती विभागात प्राप्त झालेले सगळे पेपर मी माझ्याकडे बोलवून घेतले, सगळे पेपरच्या प्रिंटआउट काढल्या, सगळे तपासले, त्यांच्या तळटीपा दुरुस्त केल्या माझ्या तेजल म्हणून माझी सहकारी तिने सगळ्या, आणि पुन्हा पेपर मी परिषदेला म्हणजे या महाविद्यालयाला मेल केलेले 38 पेपर मी व्यक्तिशः वाचून सगळे मेल केले। आता छापताना त्या सदर प्रकाशकाने ते दुरुस्ती केलेले छापले तर काय हे मात्र मला अजून टॅली करायचं आहे। आता जेवढे पेपर वाचले, पेपर कितीही असले तरी जे हजर होते ज्यांनी वाचले त्या पेपरपैकी एक पेपर हा पुरस्कारासाठी मी पाठवलेला आहे आता एक अर्ध्या तासाच्या पूर्वी। म्हणजे जे काम माझं आहे ते केलं। जेवढी नवीन पिढी आहे म्हणजे माझी विनंती आहे, लिहिताना पहिल्यांदा हे समजून घ्या व्हॉट इज रिसर्च पेपर, हाऊ टू राईट रिसर्च पेपर, हाऊ टू एक्सप्लेन द रिसर्च पेपर, हाऊ टू अंडरस्टँड अँड राईट द ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ रिसर्च पेपर। एवढ्या 2-3 गोष्टी आल्या ना, हे साधी मराठी विषयाचं पुस्तक आहे, शोध निबंधाची लेखन पद्धती मिलिंद भाषे। आता कॉफीचा पेपर इतका सुंदर आहे, कुलिनरी हिस्ट्री हा टोटल हिस्ट्री मधला इतका उत्तम पार्ट आहे की काय म्हणजे तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही। मी त्याचं एक उदाहरण सांगतो। मागच्या आठवड्यात मी इंदोरवरनं गुजरातवरनं आग्र्यावरनं परत येताना इंदोरला थांबलो। इंदोरचा एक प्रसिद्ध दुकानदार आहे, त्याचं नाव आता आठवेना मला, भारतात नंबर 1 येतो, नंबर 1 त्याचं नाव आहे हॉट डॉग। कोणी ते नाव वाचून जात नाही, पण त्याच्याकडे जायला कमीत कमी 100-200ची लाईन असते। इंदोरमध्ये 56 दुकानचं नाव आहे 56 भाऊ आणि त्याचं ते दुकान आहे। आम्ही तिथे गेल्यावर त्याला फक्त सांगितलं की असं असं आहे। तो माणूस आमच्याकडे आला, शोधलं, त्याने ज्या पद्धतीनं एन्शियंट खाद्यपदार्थाला एक नवं रूप दिलेलं आहे ते खूप अप्रतिम आहे। असं कॉफी, मिरची, वेगवेगळे पदार्थ आपण लिहित नाही पण लिहायला पाहिजे। बटाटा म्हणतो आपण, बटाटा काय, बटाट्याचा खूप मोठा इतिहास आहे।